हॅलो, आज आम्ही बनवतोय कोकण स्पेशल सोलकढी। आमच्या दारातले नारळ अगदी ताजे, झाडावरून उतरलेले, नैसर्गिक गोडवा आणि मातीचा सुगंध घेऊन आलेले। याच नारळाच्या दुधातून बनते आपली खास सोलकढी। त्यासाठी मी घेतले 2 मोठे नारळ। मी त्या खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे केले, तुम्ही ते किसूही शकता। खोबरं तर मी कापून घेतलंय। त्याचबरोबर त्याच्यात लागणारे साहित्य म्हणजे लसूण, मिरची, आलं, जिरं, मीठ आणि आगळ, कोकमाचं आगळ। आता मी खोबरं मिक्सरला वाटून घेते। खोबरं वाटून घेताना त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं। लसूण, मिरची, आलं आणि व्हॉट इज दिस, जिरा आणि मीठ। चवीपुरतं मीठ। आता त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं। हे दुसऱ्यांदा वाटताना करायचं असतं। आम्ही परफेक्ट ब्लॉगर नाहीये। जरासं मीठ पण टाक, मीठ कमी पडलं ना ते पण। मीठ कमी पडलं, आगळ आवडतच असतं। आता नाही का, आता ते पडे, आता ते पडे। फिरता फिरता तू पण फिरतो, तो पण मला फिरवायचा। अच्छा, कलर आणू लवकर टाक काकू। फिरव फिरव फिरव, टोकाला फिरव, टोकाला फिरव, टोकाला फिरव। इथे बघ, आता त्या ग्लासाकडे बघ।